ज्या पद्धतीनं वाखरीला जे भव्य दिव्य रिंगण सोहळा होतो त्याच पद्धतीचा रिंगण सोहळा कोल्हापुरात देखील अनुभवायला मिळतो। माझ्यासोबत खरं तर अनेक भाविक जे आहेत ते या कोल्हापुरात दाखल झाल्याचं पाहायला मिळतात, ज्या या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत। आपण ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पाहताय, ज्या ठिकाणी कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी येथून ही पालखी जी आहे ती निघत असते। दरवर्षीची परंपरा आहे। खरं तर या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये या दिंडीमध्ये एक मोठा सहभाग असतो, तो म्हणजे क्षीरसागर परिवाराचा। क्षीरसागर साहेब स्वतः आहेत। खरं तर भव्य दिव्य सोहळा दरवर्षी या ठिकाणी होतो। कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटीवरून ही दिंडी निघते आणि पुईखडी येथे वाखरीप्रमाणेच लाखोंच्या संख्येनं भाविकांचा सहभागात ही रिंगण सोहळा होतो। कशा पद्धतीने दरवर्षी नाही आपण पाहतो, दरवर्षी आषाढीला पंढरीला जो सोहळा होतो, नंदवाळला प्रति पंढरपूर असं संबोधलं जातं आणि ज्या पद्धतीनं पंढरपूरला महाराष्ट्र राज्यातून असंख्य लाखो भाविक येतात, त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमच्या जय शिवराय फुटबॉल क्लबच्या वतीनं 21 वर्षापूर्वी हा मी सोहळा सुरू केला, रथाचा, दिंडीचा, ज्ञानेश्वर माऊलीचा। आणि या ठिकाणी लाखो भाविक आपल्याला या ठिकाणी येताना दिसत आहेत। या ठिकाणी आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज देखील या ठिकाणी येऊन गेले, अनेक लोकप्रतिनिधी आहेत। आणि खरं म्हणजे या वर्षीचं वैशिष्ट्य, गेल्या वर्षी आम्ही एक या ठिकाणी संकल्प सोडला होता की पुढच्या वर्षीची माऊलीची पालखी, माऊलीचा रथ हा चांदीचा रथ असावा। त्याला आम्हाला या ठिकाणी यश आलेलं आहे। सागवानाचा रथ तयार झालेला आहे आणि या ठिकाणी एक महिन्याभरात चांदीचा पूर्ण रथ या ठिकाणी तयार होतो, याचा आम्हाला निश्चितपणे मनोमनी आनंद होतोय। तर दिवसेंदिवस या दिंडीला वाढता प्रतिसाद मिळतोय। ज्यांना तिकडं प्रत्यक्षात पंढरपूरला जाता येत नाही, ते मात्र या ठिकाणी दरवर्षी संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। त्यामध्ये सगळ्यांचंच खरं तर श्रेय म्हणावं लागेल। नाही, निश्चितपणे काल रात्री 2:30 वाजता नंदवाळ, ज्याला प्रति पंढरपूर म्हणतो, या ठिकाणी आमच्या सपत्नीक त्या ठिकाणी आमची पूजा झाली। तर म्हणजे पंढरपूरला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक त्या ठिकाणी पूजा झाली आणि माझ्या हस्ते या ठिकाणी झाली। हा एक योगायोग म्हणावा लागेल। खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यातील जनता सुखी हो अशा पद्धतीचा सर्वांना या ठिकाणी विठ्ठलला साकडं घातलेलं आहे। मी देखील त्याच पद्धतीनं साकडं घालतो। खरं म्हणजे प्रति पंढरपूर म्हणून पाहत असताना आपल्याला दिसतंय लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहेत। जसं राज्यातून पंढरपूरला जातात तसं या ठिकाणी देखील आता नंदवाळला फार मोठं स्वरूप त्याचं घेतलेलं आहे। नंदवाळच्या त्या ठिकाणच्या सर्व भक्त मंडळाची मागणी आहे, मी उद्याच त्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे। खरं म्हणजे या ठिकाणी वर्ग दर्जा मिळावा आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी नंदवाळला एक थोडा जागेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे, तो देखील आम्ही या ठिकाणी यावर्षी पूर्ण करून देऊ असं आज या ठिकाणी म्हणायला काय हरकत नाही। धन्यवाद। हे क्षीरसागर साहेब होते। खरं तर आपण या संपूर्ण पालखी सोहळ्याचा खरं तर प्रेक्षकांना दाखवलीच आहे। मी पुन्हा एकदा या रिंगण सोहळ्याची दृश्य दाखवतो। आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये अश्व देखील दिसत आहेत। जो रिंगण सोहळा होणार आहे तोच रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार काही क्षणातच। त्याच्यासाठी खरं तर हा सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळं नक्कीच क्षीरसागर यांनी सांगितल्याप्रमाणे या दिंडीला, या रिंगण सोहळ्याला, शिवाय या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावाला दिवसेंदिवस लाखोंच्या संख्येने लोक जे ती येताना पाहायला मिळतात। त्यामुळं नक्कीच या पुढच्या काळामध्ये या सगळ्या उत्सवाला खरं तर मोठं स्वरूप प्राप्त व्हावं अशी देखील प्रार्थना त्यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।